नमस्कार. योग्य निर्णय. योग्य निर्णय घेणं आणि योग्य निर्णय ठरवता येणं, तो घेण्याची वेळ ठरवता येणं, एक चांगला निर्णय घेणं हे एका सुखी आणि खूप चांगल्या आयुष्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हा योग्य निर्णय घेण्याआधी आपण ज्या गोष्टीसाठी निर्णय घेतो, म्हणजे आपले जे ध्येय असतात, आपलं जे उद्दिष्ट असतं, आपल्याला जे काही अचीव्ह करायचं असतं, ते जर माणसाचं एकदा क्लिअर असेल आणि त्याच्यावरती पूर्णपणे तुमचं सगळं मत एकवटलं असेल, तरच तुमचा निर्णय योग्य होऊ शकतो. कळतंय का? आपल्याला काय हवंय, मुळात आपल्याला काय अचीव्ह करायचं आहे आणि ती गोष्ट आज ह्या क्षणी तुम्हाला योग्य वाटते, परंतु ती आयुष्यभर योग्य वाटेल ना, हे सगळ्यात पहिलं स्वतःला विचारायला हवं. तुम्ही आम्ही सगळेच वयाच्या 18व्या वर्षी असताना आपली ध्येय उद्दिष्ट काय होती? पिक्चर मध्ये बघितल्यासारखं सगळ्यात मोठा हिरो व्हायचं, पिक्चर मध्ये बघितल्यासारखं सगळ्यात मोठ्या घरात राहायचं, पिक्चर मध्ये बघितल्यासारखं कुठल्या तरी मुलीच्या मागे लागायचं, ही सगळी ध्येय होती ना. परंतु आज जसं इतकी वर्ष तुम्ही पास ऑन केलीत, त्यानंतर तुम्हाला कळतंय काय योग्य काय अयोग्य. कळतंय का? लोकांनी एखाद्या ऍडव्हर्टाईज मध्ये एखादी वाईट गोष्ट, एखाद्या व्यसन करून बघताना किंवा कॉलेजमध्ये एखाद्या मुलाला व्यसन करून बघताना आपल्याला त्याच्याबद्दल क्युरिओसिटी होती. पण आज वयाच्या ह्या वर्षी आल्यानंतर आपल्याला कळतंय की त्या गोष्टीमुळे आपल्या शरीराला कुठेतरी काहीतरी त्रासदायक होईल आणि त्यामुळे आपले अयोग्य निर्णय हळूहळू कमी होत गेले. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी सर्वात प्रथम तो निर्णय आता या क्षणी योग्य वाटतोय, तसाच तो पुढची 20-25 वर्ष किंवा आयुष्याच्या शेवटपर्यंतही तुम्हाला योग्यच वाटेल ना, हे सगळ्यात पहिलं स्वतःला विचारायला हवं. कारण आपण घेतलेले बरेचसे निर्णय हे बऱ्याचदा परिस्थितीला भुलून घेतलेले असतात. छोटंसं उदाहरण सांगायचं म्हटलं तर आता दिवाळीचा काळ होता, महिला वर्ग खर्च करायला किंवा खरेदी करायला कुठेतरी मार्केटमध्ये जातात. अशा वेळी तुमची एखादी मैत्रीण भेटते आणि त्या भेटलेल्या मैत्रिणीसोबत तुम्ही साडी परचेस करत असता. त्यावेळी माफ करा, तुमचं बजेट नसेल आणि तुम्ही ठरवलं असेल की एक 500-600 रुपयापर्यंत मी साडी बघीन. दिवाळीचा वेळ असला तरी नवऱ्याच्या नोकरीचा थोडा इश्यू आहे, घरात जास्त पैसे नाहीत, मुलांची शिक्षण फी, त्यात करोनाचा काळ, म्हणून तुम्ही घरातून एक निर्णय घेऊन गेला होता की मी एक 500 रुपयापर्यंत साडी बघेन. आता तिथे तुमची मैत्रीण मिळाली. ती मैत्रीण तुमच्या सोबतच लहान होती, लहानपणापासून वाढली आणि तिच्या डोळ्यामध्ये तुमचं एक फॅमिलीचं किंवा तुमच्या परिवाराचं एक इम्प्रेशन आहे की ही मोठी लोक आहेत, हे अशा अशा ठिकाणी राहतात, इतका इतका खर्च करतात, अशा ठिकाणी फिरतात. आता ते इम्प्रेशन जपण्यासाठी म्हणून तुम्ही त्या तुमच्या मैत्रिणीच्या मनामधलं तुमचं इम्प्रेशन डाऊन होऊ नये असं तुम्हाला वाटतं. त्यामुळे तुम्ही 500 रुपयाची साडी घेण्याच्या बदली त्या मैत्रिणीने 2000ची साडी घेतली. मग आपण 2000 कमी कशी घेणार, म्हणून तुम्ही 3000 रुपयाची साडी घेऊन तुम्ही आज घरी आलात. एक शांतपणे विचार करा, ती 3000 रुपयाची साडी तुम्ही दिवाळी दिवशी घातलीत. दिवाळी दिवशी साडी घातल्यानंतर तुमचा मुलगा फुलबाजा बाजूत होता, लहान ते बाळ होतं, त्याला कल्पना नाही आणि तो फुलबाजा लागून तुमची साडीला होल पडला, जळाली साडी कुठेतरी. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, 3000 रुपयाचं नुकसान झालं. सोबत ते 3000 रुपये तुम्हाला मनापासून ती साडी आवडली होती का? नाही. ते 3000 रुपये तुम्ही कशामुळे घेतले होते? तर ते 3000 रुपये मैत्रिणीला भुलवण्यासाठी तुम्ही घेतले होते. तिच्या डोळ्यातले इम्प्रेशन ते तुम्ही जपण्यासाठी तुम्ही त्या 3000 रुपयाची होळी केली. आज ते 3000 रुपये तुम्ही ज्या गोष्टीसाठी ठेवले होते, तुम्हाला वाहनाचं बिल द्यायचं होतं. उद्या वाहनाने एखादा माणूस घरी पाठवला आणि त्याने सर्वांसमोर ओरडून विचारलं, काय झालं बाई, तुमचं अजून बिल का आलं नाही? सांगा मला. आपण निर्णय कसे चुकत जातात, एक चुकीचा निर्णय पुढच्या गोष्टींना कसं चुकवत जातो. ही रुळ गाडी आहे, मालगाडी आहे, ती एका रुळावरती लागली की ती ऑटोमॅटिक सगळे डबे खेचतच जाणार आणि ते दिशेने कोणत्या जातात ते तुम्हाला ठरवायला येत हवं. कारण रेल्वेला जसं इंजिन दोन्ही बाजूला असतं, तसं तुमच्या मनाचं इंजिन हजारो बाजूने पळत असतं. त्यामुळे योग्य निर्णय घेता येणं आणि तो योग्य ध्येयासाठी घेता येणं हे खूप 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 महत्वाचं आहे. म्हणून मनाला एकदा सर्वप्रथम विचारा, तुमचं जे काही आयुष्यामध्ये गोल असेल, तुम्हाला IAS ऑफिसर व्हायचंय, IPS ऑफिसर व्हायचंय, खूप मोठा इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, वकील व्हायचंय, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस व्हायचंय, पिक्चर सिनेसृष्टी व्हायचंय, तुम्हाला जेही काय करायचंय त्या गोष्टी स्वतःला विचारा की ही गोष्ट खरंच मला हवी आहे ना. फक्त मित्रांना दाखवण्यासाठी, माझ्या मित्रांना वाटतं की मी डल आहे म्हणून मी काहीतरी करून दाखवावं, म्हणून मी स्पोर्ट्स प्रॅक्टिसला जातो, हे निर्णय तुम्ही तुमच्या मनाचे नाही आहेत. हे निर्णय तुम्ही लोकांच्या इम्प्रेशन खाली येऊन येतात. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो, खरं तर लॅटिन भाषेतला पर्सोना या शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला. आपण जसं नाटकं पाहतो ना, तसं विदेशामध्ये काही पूर्वीच्या काळी नाटकं व्हायची. ही नाटकं परफॉर्म करत असताना त्यावेळी मेकअपची सोय नव्हती. विचार करा, आपण एक रामायण किंवा महाभारताचा स्टेज लागलाय. आता एका व्यक्तीला राम करायचा, एका व्यक्तीला रावण करायचा, एका व्यक्तीला कुंभकर्ण करायचंय. तर ह्या सगळ्यांसाठी लागणारं मेकअपचं साहित्य नव्हतं, वेगवेगळे कलाकारही नव्हते. मग त्यावेळी ते काय करत, एक मास्क बनवत. तो लाकडी मास्क हातासमोर धरला की त्याचा चेहरा रामाचा चेहरा बनत असे.
रामाचं बोलून झालं की तो मांस ठेवून दुसरा मांस उचलत असे, तो रावणाचा असे. तिसरा उचलत असे, तो कुंभकर्णाचा असे. असे मास्क असतात, त्याला पर्सोना म्हणतात. त्या पर्सोना पासूनच एक शब्द निर्माण झाला, जो तुम्ही आम्ही सर्वजण रोजच्या जीवनात ऐकतो, तो म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आपण आपल्या आयुष्यामध्ये जे आहोत ते खरं रूप आहे आपलं, परंतु ते खरं रूप लोकांना न दाखवता लोकांच्या परिस्थितीनुसार आपण आपल्या पर्सनॅलिटीला डेव्हलप करत असतो. एक थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे तुम्ही घरी असताना जर तुम्हाला शिंका आली तर जास्तीत जास्त तुम्ही नाकासमोर हात धरता, पण तेच तुम्हाला ऑफिसमध्ये झालं की तुम्हाला एक्सक्यूज मी बोलावं लागतं. तुम्हाला अचानक खोकला आला तर तुम्हाला तसं बिहेव करावं लागतं. अचानक उचकी आली तर तुम्हाला सॉरी बोलावं लागतं. हे तुम्ही रिअली आहात का? हे स्वतःला विचारा. का फक्त लोकांच्या इम्प्रेशन मध्ये तुम्ही हे सगळं करताय? गोष्टी पटतायत ना? आपले सगळे मित्र मैत्रिणी कुठल्या तरी मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जात असतात, खूप मोठा खर्च करत असतात आणि स्टेटसला तसे फोटोज ठेवत असतात. हे सगळं पाहिल्यानंतर कुठेतरी मनात एक निर्माण होतं की अरे हे इतक्या मोठ्या ठिकाणी जात आहेत, मग माझ्या आयुष्यात मी कधी असा स्टेटस ठेवणार? फक्त आणि फक्त लोकांना हेच दाखवण्यासाठी आपण दुकानाचं नाव नको घेऊया, पण कॉफीसाठी खूप मोठे ब्रँड्स अवेलेबल आहेत, जिथे एक कॉफी 1000 ते 2000 रुपयांना मिळते. अशा ठिकाणी तुम्ही जाता आणि त्या ठिकाणी जाऊन निव्वळ तुम्ही फोटो खर्च करण्यासाठी जाता. खरं आहे ना की मी या शॉपमध्ये जाते आणि या शॉपमध्ये जातो, जे कोणी असाल त्या शॉपमध्ये जातो, तिथे एवढी महाग आम्ही कॉफी पितो, मग बिल तुमचं झालं, मग तुम्ही किती महागडी कॉफी पिली, तिथे कसं सगळं होतं कळतंय का? हा फोटो काढून तुम्ही स्टेटसला ठेवता. ह्याने खरंच सांगा तुमच्या मनाला कुठे शांती मिळते का? कधीच नाही. अहो जीव जळत असतो आतून, कारण जी चहा आणि कॉफी बाहेर 10 रुपयाला मिळू शकत होती आणि तीही तितकीच सुंदर छान, जिथे मोकळ्या हवेत निसर्गाच्या सानिध्यात समुद्र किनाऱ्यावर बसून, रस्त्यावरती बसून, झाडाखाली बसून ज्याची मजा घेऊ शकत होतात, तीच कुठल्या तरी बंद एसी रूम मध्ये बसून तुम्ही पिताय, नकावटी नकली वस्तूंचा फोटो काढताय आणि त्या कॉफीचे 1000-2000 रुपये तुम्ही देताय. ते फक्त आणि फक्त तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी देताय की लोकांनी म्हणावं अरे वा ही पण मोठ्या ठिकाणी जातात. असं लोकांच्या इम्प्रेशन खाली कधीही निर्णय घेत जाऊ नका, कारण हे निर्णय तुमच्या योग्यतेचे नसणारच आहेत. मला सांगा हा निर्णय योग्य कसा असू शकेल? जी वस्तू बाहेर 10 रुपयाला मिळते ती 2000 रुपयाला घेणं, हा निर्णय योग्य कसा असू शकेल? कदाचित तुमची आर्थिक परिस्थिती खूप सुदृढ असेल तर ही गोष्ट ठीक पण आहे, पण ते 2000 रुपये खर्च केल्यानंतर उद्या एखादी गोष्ट, तुम्हाला पायाचे शूज तुटलेत ते तुम्हाला घ्यावे लागणार होते, ते तुम्ही घेऊ शकला नाही आणि एक हफ्ता किंवा एक महिना तुम्ही ते तुटलेली चप्पल, जी कोणाला माहिती नाही तुमची चप्पल तुटली आहे, पण तुम्हाला या गोष्टीची कल्पना आहे, तुमचा पायाने त्यामुळे त्रास होतोय, त्या पायाचा त्रास उद्या गुडघ्याचा त्रास बनेल, उद्या मणक्याचा त्रास बनेल. मग सांगा मला, लोकांना दाखवण्यासाठी तो 2000चा घेतलेला फोटो आणि त्या मणक्याचा सहन केलेला त्रास, ह्याच्यातला योग्य निर्णय कोणता? म्हणून आपली पर्सनॅलिटी ही तीच आहे जे तुम्ही स्वतः आहात. पर्सनॅलिटीचं एक सोपं वाक्य म्हणजे तुम्हाला जगात कोणीही बघत नाही, अशा वेळी जेव्हा तुम्ही बसला आहात त्यावेळी तुम्ही जे बोलता, जे वागता ते तुम्ही रिअल आहात. तुम्ही पर्सनॅलिटी म्हणून करणं योग्य आहे, कारण ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे राहू शकत नाही, तिथे तुम्हाला योग्यच राहावं शकतं. तुम्ही घरी जेवता नाही, थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही आवाज काढत जेवत असाल किंवा तुम्हाला कॉमेडी पिक्चर बघून जेवायची इच्छा असेल किंवा दुसरं काही बघायची इच्छा असेल, ही तुमची पर्सनॅलिटी झाली, पण तुम्ही ऑफिसमध्ये तसं राहू शकत नाही. हा निर्णय तुम्हाला घेता यायला हवा. एक थोडक्यात उदाहरण सांगायचं तर जो मी मास्कचं मगाशी उदाहरण दिलं, ते मास्क तुम्हाला लावण्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते मास्क काढायचं कधी, हा निर्णय तुम्हाला घेता आला पाहिजे. ऑफिसमधून निघाल्यानंतर घराची उंबरठा ओलांडताच ऑफिसचं टेन्शन उंबरठ्या बाहेरच राहिलं पाहिजे, हा निर्णय तसाच महत्वाचा जसं घरातून निघताना घरातलं टेन्शन घराच्या उंबऱ्याच्या आतच राहिलं पाहिजे. हे निर्णय ज्याला योग्य घेता आले ना मंडळी, तोच आयुष्यामध्ये खूप गोष्टी अचीव करू शकतो, कारण निर्णय घेण्याची क्षमता ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे. आपल्या न्याय पद्धतीत पण न्यायाला मध्ये जो निर्णय घेतो ना हायकोर्टचा जज, तो जज बनण्यासाठी तुम्ही कधी पाहिलंय? पिक्चरचं सोडून द्या, पण रिअल आयुष्यात तुम्ही कधी जज पाहिलाय का? नसेल पाहिलं तर नक्की बघा. तो कोणताही जज तुम्हाला यंग दिसणार नाही किंवा तरुण दिसणार नाही. ह्याचं कारण का? कारण न्यायालयालाही माहिती आहे की योग्य निर्णय घेण्यासाठी माणसाला खूप जास्त वय जावं लागतं, त्याला अनुभव यावा लागतो. 10 वर्ष वकील, त्याच्यानंतर पुन्हा 10 वर्ष ज्युनियर दुसऱ्या वकिलाकडे काम करता, मग एक वकील म्हणून काम करता, असं 30-40 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर कुठेतरी जाऊन आयुष्याच्या शेवटच्या 5 ते 10 वर्षासाठी त्याला जज बनवलं जातं, जिथे तो माणूस निर्णय घेऊ शकेल. असं का? कारण तरुण माणसाला कोणीही पैसे देऊन त्याच्याकडनं चुकीचा निर्णय करून घेऊ शकतं, पण तुम्ही वयाच्या त्या अनुषंगात पोहोचलेले असता जज बनताना, जिथे तुम्हाला पैशाची आसक्ती संपलेली असते. कळतंय का? लहानपणी आईने दिलेले 10 रुपये पण मोठे वाटायचे, शाळा सुटल्यानंतर की मुंबई जीवाची करू असं वाटायचं.
आज तुमच्या आमच्या सगळ्यांच्या खिशात खूप मोठी सॅलरी येते, दिवाळीच्या नावाने तुम्हाला पगार आला असेल, इतरही तुमचं काही उत्पन्न आलं असेल, पण जी माझ्या आईने दिलेल्या 10 रुपयामध्ये होती परीक्षेच्या शेवटच्या दिवशी, सांगा मला आज ती मजा तुम्ही करताय का? नाही ना. आयुष्यामध्ये हे निर्णय घेता येणं खूप महत्वाचं आहे. एक कथा या ठिकाणी आठवते, ती कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. एक गावामध्ये एक साधू होता. तो साधू इतका प्रचंड हुशार आणि प्रगल्भ होता की खूप सारी लोक त्याला तिथे भेटायला यायचे. आता त्या साधूची कीर्ती त्या गावाच्या राजाला कळाली. राजा म्हणाला, इतका हुशार व्यक्ती आपल्या राज्यामध्ये असा झाडाखाली बसून राहण्यापेक्षा मी त्याला आपल्या राज्याचं मंत्रीपद देतो, जेणेकरून त्याच्या हुशारीचा फायदा अख्ख्या समाजाला होईल, मानवसृष्टीला होईल, माझ्या राज्याला होईल. असं सांगितल्यानंतर त्या राजाने त्या साधूची भेट घेतली. त्या साधूला सांगितलं की साधू महाराज, तुमच्या विद्वत्तेची खूप गुणगान मी ऐकले आहेत. तुम्ही माझ्यासाठी एक काम करू शकता का? तुम्ही हा साधूपणा सोडून माझ्यासोबत माझ्या राजवाड्यामध्ये या. मी तुम्हाला आपला मुख्यमंत्री बनवेन आणि हा मुख्यमंत्री म्हणजे त्या राजाचे जे मंत्री असतात त्यांचा मुख्यमंत्री, की तुमच्या अंमलावरती पूर्ण राज्य चालेल. साधूने थोडा वेळ विचार केला आणि तो साधू म्हणाला की ठीक आहे राजन, तुम्हाला जे हवं ते मी करेन, फक्त माझी एक अट आहे. ती अट अशी आहे की या तुझ्या राजवाड्यामध्ये, संपूर्ण राजवाड्यामध्ये मला एक घर हवं आहे, एक छोटीशी खोली हवी आहे. परंतु मी त्या खोलीमध्ये पूर्ण आयुष्यात, पूर्ण दिवसाचा 1 तास मी तिथे घालवणार. तो कधी जाणार कधी येणार हा वेळ मी ठरवणार. मी त्या खोलीमध्ये जाऊन काय करतो हे मला तू कधीही विचारणार नाहीस. कधीही तू त्या खोलीमध्ये स्वतःहून येणार नाहीस. तू, तुझा सर्वंट म्हणजे तुझे नोकर किंवा तुमच्या राज्यातला कोणताही एखादा जो तुमचा गुप्तहेर असेल, तोही त्या खोलीमध्ये येऊ शकणार नाही. मी सोडून कोणीही त्या खोलीमध्ये जाऊ शकणार नाही. राजा म्हणाला, ठीक आहे, मला काय तुझ्या खोलीशी देणं घेणं, तू माझ्याकडे काम करतोयस, मला त्याच्यात आनंद आहे. तुझी ती खोली घे, तुला जे योग्य वाटेल ते कर. आता त्या राजाने दिलेल्या खोलीमध्ये तो साधू जाऊ लागला. थोड्या दिवसांनी तो साधू आल्यानंतर राज्याचे सगळे निर्णय बदलले, राज्य प्रगतीच्या दृष्टीने चाललं, राज्याचं सैन्य प्रबळ झालं, राज्याची विद्वत्ता वाढली, प्रगती वाढली, उत्पन्न वाढलं, महसूल वाढलं. परंतु ह्या सगळ्याचं श्रेय त्या साधूलाच होतं. राजाने त्या साधूला नेहमी त्याच्या विद्वत्तेची तारीफच केली, परंतु नेहमी काहीतरी महत्वाचं करायचं म्हटलं की तो साधू तिथून उठे आणि त्या खोलीमध्ये जाऊन बसेल. आता मात्र राजाची उत्सुकता वाढू लागली होती की काय कारण असेल की या साधूला कोणताही महत्वाचा निर्णय घेताना त्या खोलीमध्ये जावं असं वाटत असेल. इथूनच अफवांचं वादळ सुरू झालं की तो साधू दुसऱ्या राज्याचा गुप्तहेर असेल, त्याने त्या खोलीमध्ये कोणाला किंवा कोणाला तरी आणून ठेवलं असेल, तो तिथे काळा जादू करत असेल, दुसऱ्या राज्याला परप्रांताला खबर पुरवत असेल, तो तिथे काहीतरी घाणेरडं किंवा वेगळं काहीतरी करतोय जे त्याला सांगायची लाज वाटत असेल, म्हणून त्याने ती गुप्त खोली घेतली असेल. आता मात्र राजाच्या मनात शंका कुशंकाचं वादळ सुरू झालं. एके दिवशी त्याने विद्वान साधूला बोलवलं आणि म्हटलं की मला तुझ्या खोलीमध्ये तू काय करतोस हे पाहायचं आहे. साधू म्हणाला, महाराज, मी इथे येतानाच तुम्हाला एक अट घातली होती, त्या अटीवरती तुम्ही हो बोललात म्हणून मी इथे राहतोय. ज्या दिवशी तुम्हाला ती अट तोडावीशी वाटेल मला सांगा, मी इथून निघून जाईल. तो साधू इतका विद्वान होता की त्या विद्वान साधूमुळे राजाची प्रगती झालेली होती. राजा त्या साधूला गमावू शकत नव्हता. म्हणून राजाने त्या साधूला म्हटलं, ठीक आहे, तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही वागा. आता पुन्हा राजा तिथे वळल्यानंतर पुन्हा राज्यातली लोक, बऱ्याचदा असं असतं मंडळी, गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुमच्यातलं चांगलं ज्यावेळी लोकांना सहन होत नाही, त्यावेळी ती लोकांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. असंच त्या साधूबद्दल लोकांनी अफवा पसरवायला सुरुवात केली आणि मग मात्र राजाला म्हटलं की राजा, तुमच्या एका निर्णयामुळे आपण त्या खोलीत पाहू शकत नाही आहोत, पण उद्या जर तिथे काय वाईट दुष्कर्म झालं त्याचं पूर्ण श्रेय तुम्हाला घ्यावं लागेल. आता मात्र राजा मनातून घाबरला. त्याने विश्वास ठेवला होता साधूवरती, परंतु त्याचे मन त्याला ऐकेना. शेवटी राजाने ठरवलं की ती खोलीमध्ये काय आहे ते जाऊन पाहायचं. एके दिवशी साधू तिथे नसताना राजाने सगळ्या सैनिकांना घेऊन त्या दरवाजा तोडला. जसं त्याने तो दरवाजा तोडल्यानंतर एक बंद खोली होती. राजा त्याआधी कधी त्या घरात गेलेला नव्हता, पण त्या साधूमुळे ती क्युरिओसिटी किंवा उत्सुकता निर्माण झाली होती. त्या बंद खोलीला एक खिडकी होती आणि त्या खिडकीतनं फक्त एका विशिष्ट ठिकाणी प्रकाश पडत होता. आता मात्र राजा हैराण झाला. राजा म्हणाला, हा दिवसातून 1 तास इथे येतो, कोणाला सांगत नाही, मग हा इथे करतो तर करतो काय? त्याने सैनिकांना बोललं, जमीन खणायला लावली, जमिनीत काही मिळालं नाही, भिंती पोखरल्या, भिंतीतही काही मिळालं नाही. शेवटी ते सगळे निघणार तेव्हा तिथे दरवाजा बंद करताना दरवाजाच्या पाठीमागे एक फाटकं वस्त्र आणि ज्याच्यात भिक्षा मागितली जाते ते एक पात्र मिळालं. राजा तिथे काय आहे याचा विचार करणार इतक्यात तो साधू तिथे आला. साधू म्हणाला की राजन, तुम्ही या इथे काय करता? राजाने विचारलं की मी उत्सुकता सहन करू शकत नाही, मला सांग तू इथे काय करत होतास? त्यावर तो साधू उत्तरला, महाराज, तुम्ही मला या घरात राहायची सोय दिलीत,
या राजवाड्यात राहायला सुरू केले. पण राजवाड्यामध्ये ज्यावेळी मी इतर लोकांबरोबर फिरत होतो तर त्यांचे वस्त्र पोशाख याप्रमाणे मलाही वस्त्र पोशाख करावे लागायचे, तसेच कपडे घालावे लागायचे, तसेच दागिने घालावे लागायचे, तशाच मान मरावत मला राहावं लागायचं. त्यामुळे कदाचित माझी निर्णय क्षमता, माझी बुद्धिमत्ता कमी होऊ नये म्हणून ज्या पण वेळी मी योग्य निर्णय घ्यायचा असायचा मी तिथून उठायचो आणि या बंद खोलीमध्ये यायचो. बंद खोलीमध्ये आल्यानंतर तुमची आभूषणं, तुमची वस्त्र, तुमचे पैसे, तुमचे दागिने, तुमचा मुकुट सगळ्या गोष्टी काढून ठेवून द्यायचो आणि माझं खरं रूप, खरं अस्तित्व, खरं माझं सत्व, जे माझं स्वतः मी आहे, जो अंतरात्मा आहे माझा, तो एका भिक्षुकाचा आहे, एका साधूचा आहे, ती वस्त्र मी परिधान करायचो. ती फाटकी वस्त्र हे माझं खरं अस्तित्व होतं. ते भिक्षेचं पात्र जे घेऊन मी दारोदार फिरायचो हे माझं अस्तित्व होतं. मी माझ्या अस्तित्वात यायचो. माझ्या डोक्यावरून ही सगळी अवजड वजनं निघून जायची आणि मी योग्य निर्णय घेऊ शकत असायचो. कळतंय मंडळी? कोणताही योग्य निर्णय घेण्यासाठी सगळ्यात पहिलं स्वतःचं अस्तित्व आवडायला हवं. त्यामुळे लोकांच्या प्रेशरखाली येऊन कधीही चुकीचा निर्णय घेऊ नका. कोणताही निर्णय घेताना खरंच त्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे का? अजून एक शेवटचं उदाहरण तुम्हाला आज द्यायचं वाटतं या व्हिडिओमध्ये. शेजारीच असताना एक कुटुंब पाहिलं. त्या कुटुंबामध्ये एक बाई होती जी आपल्या मुलांचं लहानपणापासून व्यवस्थित संगोपन करत होती. आज ना उद्या त्या मुलांची पूर्ण काळजी घेत होती. नवरा पैसे कमवून आणत होता. परंतु मुलांना मोठ्या शिक्षणासाठी पाठवण्यासाठी त्या बाईने पण घरगुती कामं करायला सुरुवात केली, जेणेकरून 4 पैसे यावेत आणि मुलाला इंग्लिश मिडियमच्या शाळेला घालावं. का तर सोसायटीतल्या सगळ्या बायका इंग्लिश मिडियमच्या मुलांना शाळेमध्ये घालतात. त्यामुळे त्या बाईने नोकरी करायला सुरुवात केल्यामुळे आता त्या मुलांवर लक्ष ठेवायला कोणच नव्हतं. आणि ती 2 मुलं जी 1ली ते 5वी अत्यंत हुशार मुलं होती, आज ती दोन्ही मुलं बिघडली. त्यांचं अभ्यासात लक्ष नाही, ती वाईट मार्गाला गेली. कळतंय का? फक्त मोठ्या कॉलेजला जाण्यासाठी तिने त्या मुलांचं ज्यांच्यावरती ती लक्ष ठेवते ते लक्ष काढून घेतलं. पैसे कमवले पण ते पैसेही वाईट मार्गाला गेले. असे माणसाचे निर्णय चुकतात. त्यामुळे चुकीचा निर्णय घेण्यापूर्वी 100 वेळा विचार करा. कारण एक गोष्ट नेहमी सांगतो, एक योग्य वेळ जो तुम्ही निर्णय घेता त्याच्यावरती एक क्षण थांबून जर तुम्ही निर्णय घेतलात तर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. म्हणून योग्य निर्णय घेणं ही सगळ्यात मोठी आयुष्यातली आसक्ती आहे. त्यामुळे पूर्ण विचार करून योग्य निर्णय घ्या. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.